आता तुम्ही म्हणाल ही गर्दी कसली, तर थांबा थांबा सांगते. तर त्याच्या आधी सकाळी मस्त असे रेडी झालो आणि आम्ही निघालोय यांच्या कंपनीमध्ये, कारण त्यांच्या कंपनीमध्ये होतं प्लॅन डे सेलिब्रेशन. आणि यांची कंपनी मी पहिल्यांदाच बघणार होते, त्यामुळे मी खरंच खूप एक्सायटेड होते. आणि त्याचसोबत थोडं नर्वस देखील होते, कारण माझ्या ओळखीचं तिथं कोणीही नव्हतं. आणि अशा अनोख्या ठिकाणी आपण जातो ना, तेव्हा आपली काय कंडिशन असते ना, ते आपल्यालाच माहीत असतं. आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपल्या सत्यनारायण पूजेने होते. तर तिथं आम्ही गेलो तेव्हा सत्यनारायण पूजा चालली होती. त्यानंतर थोड्या वेळाने आरती चालू झाली. आम्ही सगळ्यांनी आरती केली आणि थोड्या वेळाने भजनाचा कार्यक्रम देखील चालू झाला. थोड्या वेळाने यांनी मला यांची कंपनी फिरून दाखवली, कारण यांचं काम कसं असतं, काय असतं याची मला डिटेलमध्ये आयडिया नव्हती. तिथे गेल्यानंतर मला एक्झॅक्ट समजलं. त्यानंतर दुपारच्या वेळेस सगळ्यांनी लंच वगैरे करून घेतला आणि प्लॅन डेच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. केक वगैरे कटिंग झाला, त्याचसोबत इतर कार्यक्रम देखील होते. आता हे सगळं मी तुम्हाला लॉंग ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये दाखवते, तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर लहान मुलांचे डान्स चालू झाले, सिंगिंग पण होतं याच्यामध्ये. मी काही क्लिप्स रेकॉर्ड केल्यात, त्या पण तुम्ही नक्की बघा.